हाय एव्हरीवन, मी अस्मिता। आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते। जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे, आम्ही अमृतसर फिरायला आलो होतो। तर गोल्डन टेम्पलला दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या जालियनवाला बागला सुद्धा बघायला आलो। जालियनवाला बागची डिटेल हिस्ट्री मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देऊन देईल। तर हे होतं एंट्री गेट जालियनवाला बागचं। त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो। या बागमध्ये आल्यानंतर भारताचा इतिहास एकदम डोळ्यासमोर येतो। तर भारतीयातील इतिहासामध्ये एक दुःखद घटना इथे घडलेली आहे, पण आता हे एक टुरिस्ट प्लेस झालं आहे आणि त्याची माहिती जी आहे ती पूर्ण आपल्याला तिथे गेल्यानंतर मिळते। बागमध्ये सुरुवातीलाच हा एक हॉल लागतो, त्यामध्ये तर त्यावेळी 10 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसोबत जे घडलं होतं, तर त्यांनी तिथली घडलेली घटना तिथे एक्सप्लेन केलेली आहे आणि ते शब्दांमध्ये नमूद केली आहे। त्यांनी ते स्वतः डोळ्यांनी बघितलेलं, अनुभवलेलं आणि ते वगैरे सर्व आम्ही बघून पुढे आलो। आणि इथनं जे दिसतं आहे ते आहे राष्ट्रीय स्मारक, जे तिथे उभारलं गेलं आहे। त्यानंतर आम्ही पूर्ण बागचा फेरफटका मारला। काही वेळातच पुढे गेल्यानंतर एक विहीर तिथे दिसते। तर असं म्हटलं जातं की या विहिरीमध्ये लोकांनी उड्या घेतल्या होत्या, कारण की जनरल डायरने जेव्हा गोळीबार सुरू केला तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्व लोकांनी या विहिरीमध्ये उड्या घेतल्या। अर्ध्या लोकांचा चेंगराचेंगरीमध्ये तिथे मृत्यू झाला आणि ती विहीर आत्ताही तिथे आहे। त्यानंतर ह्या भिंतींवर जे दिसतं आहे हे आहे गोळ्यांचे मार्क्स। जेव्हा गोळीबार झाला होता तर ह्या तेव्हाच्या भिंती आहेत। तर जिथे जिथे गोळी भिंतीला लागलेली आहे ते पूर्ण मार्क करून जिथे दाखवण्यात आलेलं आहे। तर गोळीबारामध्ये बघा, भिंतीमध्ये आरपार गोळ्या गेलेल्या आहेत, तर तिथे ते मार्किंगसुद्धा केलं आहे की या भिंतींवर जेव्हा गोळीबार झाला होता। आणि आत्ता मी तुम्हाला जे राष्ट्रीय स्मारक तिथे उभारलं आहे त्याला जवळून दाखवते आहे। तर त्याच्या भोवती पूर्ण तळं आहे आणि त्यामध्ये कमळाची प्लांट्स लावलेले आहेत। त्यानंतर ही आहे दुसरी भिंत, इथे सुद्धा गोळीबार झाला होता आणि या भिंतीच्या राईट साईडला एक तुम्हाला भिंत दिसत असेल, तिथनं बाहेर निघण्याचा सुरुवातीला रस्ता असायचा, बट त्यावेळी जेव्हा गोळीबार सुरू झाला होता तेव्हा रस्ता पण त्यांनी तो ब्लॉक केला होता आणि तिथनं लोकांना त्यांनी बाहेर जाऊ दिलं नाही आणि अचानक गोळीबार केला आणि हजारो लोक त्यावेळी मारले गेले। नेमकं काय झालं होतं याची डिटेल हिस्ट्री तुम्ही माझ्या शॉर्ट्सला जाऊन बघू शकता। ज्यांना कोणाला डिटेल हिस्ट्री माहिती नसेल तर तिथे मी पूर्ण हिस्ट्री सांगितलेली आहे। आणि इथे पण काही स्मारक उभारलेले होते आणि इथे ही अखंड ज्योत लावलेली आहे। तर सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही इथनं बाहेर पडलो। तर ही ज्योत सदैव चालू राहते। त्यानंतर आम्ही आलो अमृतसरच्या स्ट्रीट मार्केटमध्ये। स्ट्रीट मार्केटमध्ये एक फेरफटका मारला, थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी थांबलो। ऑलमोस्ट वेळ झालेला होता, 3:30-4ची वेळ असेल। तर त्यावेळी आम्ही इथे आता ऑर्डर दिली आणि त्यानंतर जेवण केलं आणि हॉटेलच्या विंडोमधूनच छान अमृतसरचं स्ट्रीट मार्केट दिसत होतं। छान व्ह्यू होता इथनं दिसत होता। त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त असं जेवण केलं, कारण सर्वांना भूक लागलेली होती। आणि त्यानंतर परत आम्ही बाहेर पडलो आणि आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती, म्हणून आम्ही एका शॉपवर चहाचा आस्वाद घेतला। चहा वगैरे घेऊन आम्ही परत फिरायला निघालो आणि हे आहे अमृतसरचं स्ट्रीट मार्केट आणि खूप छान वाटत होतं लाईट्समुळं। मार्केट एकदम भरभरून आणि भरपूर गर्दी होती।
मेन चौकामध्ये आम्ही थोडं थांबलो. आणि त्यानंतर आम्ही राधाकृष्णाच्या टेम्पलमध्ये गेलो. आणि हे आहे अमृतसरचंच राधाकृष्ण मंदिर. इथे छान असे द्वार बनवले आहे. धर्मद्वार, ज्ञानद्वार, स्वर्गद्वार, लक्ष्मीद्वार म्हणून असे सर्व द्वार आहेत. त्यामधून आपल्याला एंट्री करावी लागते. आणि हे आहे राधाकृष्ण मंदिर. तर इथे एका मुलीने छान कृष्णाचं गेटअप केलं होतं. ती रिअल कृष्णासारखी दिसत होती. त्यासोबत सर्वांनी फोटोसुद्धा काढले. मंदिराच्याच मागच्या साईडला भगवान शंकराची सुद्धा मूर्ती होती. आणि आत्ता आम्ही आलो होतो इथल्याच बडा गणेश आणि मारुती मंदिर. तर असं म्हटलं जातं की याच वटवृक्षाला लवकुशनी श्री हनुमानजींना बांधलं होतं त्या काळी. तेव्हाचं वटवृक्ष आहे. तर इथे आम्ही दर्शन घेतलं हनुमानजीचं. आणि दर्शन वगैरे घेऊन आम्ही त्यानंतर परत रात्रीला एका ढाब्यावर थांबलो आणि जेवण केलं. आणि आत्ता येतो आपण डायरेक्टली दुसऱ्या दिवशीच्या सकाळी. छान चहाचा आस्वाद घेत कोवळ्या उन्हाचा आनंद मी ते घेतला. आणि आज ऊन पडलं होतं तर खूप छान वाटत होतं. कारण की इथलं टेम्परेचर खूप कमी राहतं, त्यामुळं खूप थंडी असते. आणि आज ऊन पडल्यामुळं थोडं बरं वाटत होतं. आणि हे होते ताईकडले सर्व प्लॅन्ट्स. याचाही छोटासा गार्डन टूर तुम्हाला देते मी. आणि साईडला होते आमचे सर्व कपडे जे आम्ही पूर्वीच्या दिवशी घातलेले होते, ते सर्व कपडे वाळवलेले. आणि ह्या होता पूर्ण गार्डन टूर छोटासा. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. आणि मग ऊन पडलाय म्हणून मी आणि लक्ष्मी दोघी आम्ही बाहेर थोडं मॉर्निंग वॉक करायसाठी आलो. आणि छान वाटत होतं. आल्हाददायक वातावरण होतं छान. भरभरून व्हिटॅमिन डी घेतलं आणि फ्रेश वाटत होतं. कारण आजचं वातावरण खरंच छान होतं सकाळचं. आणि ही आहे ताईच्या इथली सोसायटी. आणि आता डायरेक्टली येतो आहे आपण रात्री. तर आता आम्ही निघालो होतो रंगला पंजाबला जाण्यासाठी. तर इथलं हवेली आणि रंगला पंजाब हे पूर्ण पंजाब ट्रॅडिशन तिथे दर्शवलेलं आहे. तर तिथे आम्ही याच्यामध्ये गेलेलो. आणि इथे आमची फोटोशूटसाठी लिफ्टमध्ये थोडी मजा मस्ती चालली होती. जसं पुण्यामध्ये चोकीडाणी आहे तसं जालंधरमध्ये रंगला पंजाब म्हणून आहे. तर पूर्ण पंजाबी ट्रॅडिशन तिथं आपल्याला दिसून पडतं. जे कोणी जालंधरला येतील त्यांच्यासाठी सांगते, छान आहे, बघण्यासारखं आहे. तर आता तुम्हाला मी रंगला पंजाबची सुद्धा छान एक टूर तुम्हाला करवणार आहे. ते आता तुम्हाला दिसेलच की नेमकं काय काय आहे आतमध्ये ते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.
stop. Every shot from the top. तर ख्रिसमसचे दिवस होते, तर इथे छान एक सांता पण होता. तर त्यासोबत रुद्रांशला फोटो काढायसाठी तिथे उभं केलं होतं, बट त्याला त्याच्या चेहऱ्याकडे बघायचंच नव्हतं. तर तिथे छान फोटोशूट केलं. आणि हे साईडलाच हवेलीसुद्धा आहे, ते पण पंजाबी ट्रॅडिशन म्हणून एक हॉटेल बनलेलं आहे. आणि हे आहे आता एंट्री गेट रंगला पंजाबचं. मस्त विलेज लाईफस्टाईल इथे स्टॅच्यूच्या फॉर्ममध्ये इथे दर्शवलेली होती आणि बघायला खूप छान वाटतं ते. आणि वरचे जे लाईट्स आहे ना, ते पूर्ण मातीच्या कळशीमध्ये लाईट्स लावलेले होते आणि त्याचे लॅम्प्स बनवलेले होते तिथे. आणि छान युनिक वस्तू तिथे होत्या. आणि आत्ता ही आम्ही इथे एंट्री करतो आहे. तर इथे पर हेड 1000 रुपीज पे करावे लागतात प्रत्येकाचे. आणि सुरुवातीलाच छान ढोल ताशांनी आपलं स्वागत होतं. सोबतच गुळ फुटाणे दिल्या जातात, ते आम्ही छान एन्जॉय केले. आणि इथे छान मस्त विलेजमधलं किचन दाखवलेलं होतं आणि बघायला ते खूप छान वाटतं. इथे एक बाळ पाळण्यामध्ये ठेवलेलं, त्याचबरोबर इथे लोणी काढताना एक लेडी दाखवलेली. आणि इथे हा जो मुलगा आहे तो आता डान्स करतो. तर याच्यासोबत रुद्रांश आणि आशिषने सुद्धा डान्स केला. तर सुरुवातीलाच इथे छाछ मिळत होती, म्हणजे ताक मिळत होतं. त्यानंतर इथे एक चाट होती, ती चाट आम्ही मस्त एन्जॉय केली. तर आता इथून पूर्ण चाट आणि स्नॅक्स वगैरे सुरू झाले. तर ऑलमोस्ट स्नॅक्स खाऊनच आमचं पोट भरलं. त्यानंतर जेवणासाठी पोटामध्ये जागाच नव्हती. बट भरपूर छान छान म्हणजे टेस्ट केलं आम्ही सर्व तिथली जे व्हेरायटी होती आणि छान होतं सर्व. तर ही होती दही भल्ला चाट. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डीज होत्या, म्हणजे आम्ही काही टेस्ट केल्या नाही. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever. त्यानंतर इथे एक भेळ होती, ती आम्ही ट्राय केली. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, no, no. त्यानंतर हे स्वीट पोटॅटोचं चाट होतं, रताळ्याची चाट. ही मस्त होती, म्हणजे सर्वांना आवडली टेस्ट केल्यानंतर. आणि इथे बाजूला एक जुन्या टाईपचा जो ऑटो असतो तो ठेवलेला होता, त्या काळी यूज होणारा. आणि त्यानंतर आम्ही इथे नागली पापड होते. तर याची टेस्ट जी होती ती अप्रतिम होती. आणि त्यावर जे सॉसेस ते देत होते त्यांनी आणखीन छान ते पापड लागत होते. तर इथे आम्ही सर्वांनी नागली खाल्ले. त्याचबरोबर इथे मक्के की रोटी, सरसों का साग, पाणीपुरी, मसाला दूध, हे भरपूर सारे व्हेरायटी होती पदार्थांमध्ये. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर एक शेकोटी होती, तिथे आम्ही शेकोटी जवळ बसलो आणि छान नागली पापड एन्जॉय केले. आणि सोबतच चहासुद्धा होता, बट चहा घ्यायची तर काही इच्छा नव्हती कारण की आम्ही स्नॅक्स कंटिन्यू खात होतो. आणि त्यानंतर इथे सायकल रिक्षा मुलांसाठी छान फेरफटका मारण्यासाठी होता, लहान मुलांसाठी. तर रुद्रांशनीसुद्धा नागली पापड खाता खाता सायकल रिक्षावर एक लॉंग ड्राईव्ह करून आलो आहे. त्याने पण छान डावडाव केला.
त्यानंतर इथे जे ट्रॅडिशनल कापड विणण्याची पद्धत होती ते त्याची मशीन दिली होती आणि इथे समोरच चरखा ठेवलेला होता. आणि आत्ता इथे पंजाबी जे डान्स आहेत तर ते होते. लाईव्ह डान्स शो इथे होता आणि खूप मस्त डान्सर होते ते. बट कॉपीराईट येत असल्यामुळं मी जास्त सॉन्ग ठेवू शकत नाही म्हणून म्युझिक इथे मी लावत आहे. तर थोडे मी त्यामध्ये तुम्हाला ऐकवते जे सॉन्ग तिथे सुरू होते. सोबतच इथे रुद्रांशी सुद्धा मस्ती चाललेली आणि सॉन्गच्या बीटवर त्याचासुद्धा डान्स चालू होता. तर आम्ही त्याला थोडं एंटरटेन करत होतो. आणि इथे काही अँटिक वस्तू विकायला होत्या. शॉप्स पण होते छान छान इथे खरेदी करण्यासाठी. आणि इथे होता कठपुतली डान्स, तो सुद्धा आम्ही बघितला. आणि त्यानंतर फायनली इथे जेवण असतं. तर जेवणासाठी तर बिलकुल जागा नव्हती, कारण स्नॅक्स आपण जेव्हा टेस्ट करायला जातो ते एक स्नॅक्स टेस्ट करत करत पोट ऑलमोस्ट भरलेलं असतं. तर जेवणासाठी बिलकुल जागा राहत नाही. बट जाऊन आम्ही बघितलं की नेमकं कोणते कोणते पदार्थ त्यांनी ठेवलेले. सर्व आम्ही थोडं टेस्ट केलं, थोडंफार जेवण केलं आणि मग त्यातून आम्ही बाहेर निघालो. तर ही होती रंगला पंजाबमधील पूर्ण जेवणाची थाली. इथे आम्ही जेवण केलं. आणि हा इथे एक बनवला होता जेल. तर जेलमध्ये काय दृश्य असतं ते सुद्धा तिथे दाखवलं होतं. कोणीतरी झोपलेलं आहे, एक जण बसलेलं आहे आणि इथे पण काही लेडी दाखवलेल्या. आणि पूर्ण विलेजचं जे आहे ते पूर्ण इथे थीम्स बनवलेल्या होत्या. तर त्या थीमनुसार एक पूर्ण विलेज स्टाईलमध्ये कसे घरं राहतात, किचन, गावामधली लोक काय कामं करतात ते सर्व इथे बनवलेलं होतं. आणि ते स्टॅच्यू फॉर्ममध्ये बघायला खूप छान वाटतं. ते स्टॅच्यू एकदम अट्रॅक्टिव्ह असतात. आणि एवढं सर्व बघून त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि येताना मग घरी जाण्यासाठी निघालो. आणि येताना त्यावेळी क्रिसमस सुरू होतं म्हणून क्रिसमसचं एक छान डेकोरेशन होतं रस्त्यामध्ये. तर आजचा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.